आणि पुण्यामध्ये गॅसचं संकट एवढं आहे की आता आम्हाला खूप धोका मिळालेला आहे. आम्हाला एका डायनिंग हॉलमध्ये सांगितलं की तुम्ही या संध्याकाळी कॉन्फिडेंटली की आमरस थाळी वगैरे आहे आमच्याकडे, आणि गेल्यानंतर तो हॉल बंद. त्यांनी सांगितलं आज आमच्याकडे संध्याकाळी तुम्ही सकाळी या आणि फोन करून या. पुण्यातला अतिशय प्रसिद्ध असा डायनिंग हॉल आहे, मी नाव सांगणार नाही, लोकेशन पण सांगत नाही. त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो जेम रोडला, तिथेही तो डायनिंग हॉल संध्याकाळी बंद आहे. त्याच्याकडे बाहेर नोटीस बोर्डवर लिहिलेलं आहे की गॅस टंचाईमुळे हा डायनिंग हॉल बंद आहे. तर आम्ही आलेलो आहे तिसऱ्या ठिकाणी जिथे संध्याकाळी हा डायनिंग हॉल चालू आहे, आणि महत्त्वाची गोष्ट इथे आमरस थाळी मिळतील. सो ही आपल्या चॅनलची या वर्षीची पहिली आमरस थाळी. आणि जे लोक आपल्या आमरस थाळी बघतात त्यांना माहिती आहे की आपण आमरस थाळी 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो. एक म्हणजे ज्यूस, म्हणजे आपल्या रुना मँगोसारखा अगदी पातळ असतो तो. दुसरा असतो तो शेक, जरा थिक असतो. तिसरा प्युरी, आणखीन थिक असतो. आणि चौथा पल्प. तर आज या आमरस थाळीमध्ये जी काही थाळी मिळणार आहे त्याच्यामधला जो काही आमरस आहे तो काय टाईपचा आहे आणि आय विश पल्प असावा. तर बघूया, मी तर सांगतो आपली थाळी वाढायला. कुठे आलो आहे मी लवकरच सांगणार आहे, थोडं वाट बघा. अशी भरगच्च थाळी आलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे हे दिसतंय, हे छाछ, ताक. कुठून सुरुवात करावी बुवा? हे लोणचं आहे, इथे लाल चटणी आहे, भाकरी आणि गुळ आहे. इथे फ्रायम स्टेप काहीतरी तळलेला पदार्थ दिसतोय. या ठिकाणी पुऱ्या आहेत, श्रीखंड पुरी. तसं इथे आम्रखंड आणि आमरस नाही का, आमरस आणि पुरी. त्याच्यानंतर ही दाल तडका यांचा आलेला आहे. ही आहे कढी, ही आहे पनीर मसाला. हा इकडे दिसतो टिपिकल, हा बटाटा आणि टोमॅटोचा रस्सा. या ठिकाणी ही मूगडाळीची उसळ आहे, हिरवी चटणी आहे, भेंडीची भाजी आहे, स्वीट कॉर्न हलवा आहे. या ठिकाणी हे काहीतरी अशी पुरचुंडी केलेली दिसते. आणि याच्याआधी मी हा पदार्थ खाल्ला, मला आठवतं रामभवन नावाचं एक ठिकाण आहे कोथरूडच्या तिकडे, कर्नाटक, यांच्याकडे हा पदार्थ होता. पुरचुंडी असते आणि आतमध्ये मसाला असतो काहीतरी. आणि हा काहीतरी पिझ्झा टाईप त्यांनी पदार्थ दिलेला आहे. खाली ब्रेडच आहे आणि ब्रेडवरती केलेला पिझ्झा आहे. सो ओव्हरऑल पदार्थ बसतो मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, नंतर भात वगैरे दिले, म्हणजे 18 ते 20 पदार्थ या थाळीमध्ये आहेत. आणि सगळं अनलिमिटेड आहे. विशेष म्हणजे हा आमरस ज्यासाठी मी इथे आलो आहे तोही अनलिमिटेड आहे. चला तर त्याला सुरुवात करूया. पण त्याआधी तर हा पहिला पदार्थ मूग हरियाली, पण चव घेऊन बघूया. म्हणजे वाढताना अगदी काळजीपूर्वक थोडासाच वाढला आहे, आवडला तर पुढे घ्या या टाईपचा. ब्रिलियंट मसाला वापरलेला आहे, अतिशय छान आहे. पण जो मूग आहे तो जरा टसटशीत आहे, किंचित अजून शिजलेला असता एक लेवल, आवडला असता. मसाले अतिशय छान आहेत, आवडलेला आहे. पुढे हे टोमॅटो बटाटा. टोमॅटो बटाटा ही भाजी असलीच पाहिजे की काय, यांनी असा नियम केला की काय माहिती. टिपिकल लसणाचा प्रॉपर वापर, छान चव, लसणाची रेंगाळत राहणारी चव जी म्हणतो तशी लसणाची रेंगाळत राहणारी चव त्याच्यामध्ये आहे. पुढे पनीर मसाला, मी आता मसालाच खाऊन बघतो. परत लसणाचा वापर, छान मसाला आहे. ओके, खाऊन बघतो पनीर कसं आहे ते. छान आहे, सॉफ्ट आहे, व्यवस्थित. पुढे यांची कढी, टिपिकल गुजराती कढी, स्वीटर नोट्स आणि जिऱ्याचा प्रॉपर वापर. गोड नोट्स त्याच्यात आहेत, आंबट नोट्स जरा कमी आहेत, पण छान आहे, खाऊ शकेल अशी आहे. पुढे दाल तडका आहे, टिपिकल दाल तडका विथ भरपूर कोथिंबीर त्याच्यामध्ये आहे आणि लसणाचा परत प्रॉपर वापर आहे. त्यानंतर चाट, पापडी चाट, दही छान आहे, मसाला जो आहे तोही छान आहे, हिरवी चटणी टाकलेली आहे.
शेव टाकलेले आणि पापडी ना एवढ्या वेळ होऊन सुद्धा चांगली कडकडीत आहे व खायला छान आहे ते. क्रंचिंग जे आहे मल्टिपल लेवल्सचं या डिशमध्ये आहे. आपल्याला SPDP का आवडतं याचं रहस्य कोणाला माहिती आहे का तुमच्यापैकी? चवीमुळे नाही तर मल्टिपल लेवलच्या क्रंचेस त्यामध्ये आहे, इन्क्लुडिंग त्यामध्ये टाकतात ते डाळिंब, अशा वेगळ्या लेवलच्या क्रंचेस त्यामध्ये आहेत म्हणून तो पदार्थ आपल्याला जास्ती आवडतं कम्पेअर टू चव. अभ्यास करून बघायचा तुम्हाला कळेल हे. पुढे भेंडीची भाजी, त्याला भेंडी मसाला असं म्हणलं, छान आहे, चांगली आहे. जरा ती आपली बुळबुळीत होते ती थोडीशी बुळबुळीत आहे चव छान पण त्याची. पुढे या ठिकाणी हा पाऊचमध्ये त्यांनी दिलेला जो काही पुरचुंडी केलेली आहे आतमध्ये ग्रीन मसाला असं आहे असं मला वाटतंय. नाही, ग्रीन नाही आहे पण चव खूप छान आहे, मस्त आहे, आवडलेल्या टाईपचे. मध्ये काही थाळ्या केल्या त्यामध्ये चायनीज पदार्थ होते पण या थाळीमध्ये आजच्या हा जो पदार्थ आहे हा इटालियन आहे. सो इटालियनने सुद्धा आपल्या भारतीय थाळीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. बघूया. हरकत नाही पिझ्झा म्हणायला, ब्रेड पिझ्झा टाईप चांगला आहे. लसणाचा वापर प्रॉपर केला आहे, चीज आहे याच्यामध्ये, आपलं पिझ्झा सॉस जसा असतो तसा पिझ्झा सॉस पण आहे त्यामध्ये. ओव्हरऑल गुड. नंतर पापडी दिलेली ही खाताना जर कर्रम असा आवाज आला तर ही पापडी तेवढी छान फ्रेश आणि चविष्ट आहे. ते तुम्हाला सांगतो चविष्ट आहे का. वा, पापडी चविष्ट आहे आणि त्याचा क्रंच टिकलेला. पुढे हा जो हलवा आहे हा गाजर का हलवा नाही आहे, पायनॅपलचा हलवा नाही आहे, तर त्यांनी सांगितलं स्वीटकॉर्नचा हलवा. चला काय काय नवीन नवीन शोध लावतात लोक. हा स्वीटकॉर्नचा हलवा आहे. माझ्या आयुष्यातला पहिला स्वीटकॉर्नचा हलवा मीच खातोय. बरा लागतोय. सवयने आपली टेस्ट डेव्हलप नाही, माझी डेव्हलप नाही आहे, त्यामुळे तो मला ठीकठाक आणि बरा असंच लागतोय. आता काही राहिलेलं नाही आहे टेस्ट करायचं. आता मी खायला सुरुवात करतो आणि सांगतो मध्ये मध्ये या चवींचे डिटेल्स. चला तर. आमरसाचे 4 प्रकार यावर्षी परत मला सांगायला पाहिजे. मागच्या वर्षी जे लोक बघतात त्या लोकांना माहिती आहे. पहिला असतो तो म्हणजे ज्यूस, म्हणजे अगदीच फ्रुटी वगैरे टाईप असतो, त्याला काय अर्थ न करतो. दुसरा असतो तो म्हणजे शेक. शेक म्हणजे किंचित थिक असतो आमरस, तो दूध वगैरे टाकून तो बॅलन्स केलेला आणि काही खास नसतो तो सुद्धा. तिसरा असतो प्युरी, जर अजून थिक, आपल्याला कमीत कमी ग्रेड प्युरीची पाहिजे असते. आणि तिसरा पल्प म्हणजे हाताने काढलेला वगैरे मिक्सरमधून न फिरवला, हा चौथा टाईप. तर यांचा हा आमरस कुठल्या टाईपचा आहे बघूया. सो हा आमरस आहे घट्ट आहे, प्युरी टाईपचा वाटतं आहे आणि टेस्ट कशी आहे ते बघूया. ब्रिलियंटली हापूसची टेस्ट आहे. साखर किंचित टाकलेली आहे बॅलन्स करायला, चव लगेच कळते. छान आहे, म्हणजे डायबिटीसवाल्यांसाठी ही चालून जाईल 1-2 वाट्या टाईपचा आमरस आहे. तर जेवण जे आहे म्हणजे नाही थँक्यू, फॅन्टास्टिक, ॲब्सोल्यूट फॅन्टास्टिक, थँक्यू. हां और एक दे ना, नाही वो नाही, वहीच आहे. ग्रेट. पोटली जी आहे ना व्हेज खूप छान झालेली आहे. सो मी अजून मागवले आता. आमरस संपवतो मी अजून आमरस सांगतो आणायला. आमरस सेकंड सर्विंग आणि हा आमरस खूप छान आहे, आवडलेला आहे. आणि अजून एक आमरस या पोटलीमध्ये ना
सांगायचा मुद्दा असा आहे की किंचित बडीशेपचे कण टाकलेले त्या पोटलीमध्ये, त्यामध्येच त्याची टेस्ट ना जरा विचित्र लागते. आपल्याला सवय नाही महाराष्ट्रामध्ये बरेच पदार्थाच्या बडीशेप येण्याची. तर हो, एक मिनटं. तर मी कुठे आलेलो आहे मी सांगणारच आहे डेफिनेटली. आणि हा जो आमरस आहे आपल्या या सीझनचा हा पहिला आमरस आहे. इथं आग्रह ना फार होत असतो. नाही, ग्रेट, थँक्यू व्हेरी मच. सो मी कुठे आलेलो आहे, चाणक्य पुणेकरांनी हे ठिकाण ओळखलेलं आहे. हे आहे डेक्कन जिमखान्यावरचं याचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या अगदी पायथ्याशी असलेलं सुकांता थाळी. आणि हा सुकांता थाळीचा या सीझनचा आपला पहिला आमरस. चला तर मी रोज साइन ऑफ करतो या व्हिडिओ ब्लॉगमधून. परत भेटूया आपण कुठल्या तरी छानच्या थाळीमध्ये. शुभम भवतु.